हे गाईस, काय म्हणती तुमच्याकडची गुलाबी थंडी? ॲक्च्युली आमच्याकडे पण खूप थंडी आहे आणि मस्त बाहेर ऊन पडले, तुम्ही पाहू शकता. मी कपडे सुकायला जे टाकले होते ते काढतीये. मी बाहेर गेलते काल, त्यामुळे पॉसिबल नव्हतं झालं, मला विसरून गेले मी. ठीक आहे, बट छान फील होतो यार उन्हामध्ये, काय सांगू तुम्हाला. आणि आता मी पुन्हा उन्हामध्ये जायला कपडे ठेवते घरामध्ये. केस धुतलेत ना, सो म्हटलं थोडंसं ऊन घ्यावं, छान वाटेल. ड्रायर यूज नाही करायचा जास्त, कारण की ड्रायरनी केस फार डॅमेज होतात. सो नॅचरली थोडंसं ऊन. ठीक आहे. आणि वातावरण खूप शांत वाटतंय, पण तसं नाही आहे. ठीक आहे, आमच्या इथे शेजारी एक आजोबा राहतात आणि ते सकाळी सकाळी इतकी किरकिर करत होते त्यांच्या घरामध्ये. ओके, सो मी तो वॉईस कट केला आणि ते वॉईस ओव्हर देते, कारण की तुमचा मूड नको स्पॉईल व्हायला, हो की नाही. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही चालू असतं, पण लोकांचं आपल्याला काय करायचं आहे. मी माझ्या घरामध्ये कधीच किरकिरी होत नाही, भांडण होत नाही, आणि मी ते कधी शेअरही करत नाही, कारण की मला अजिबात त्या गोष्टी आवडत नाही. ठीक आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि तो सकाळचे वाजलेले आहेत 10. ॲक्च्युली आज फार लेट झालं आहे मला आंघोळीला, कारण की बाकीची कामं करून घ्यायची होती. सो आधी ती कामं करून घेतली, आंघोळ करून घेतली, आणि थोडंसं बाहेर मस्त ऊन पडलं आहे. सो ऊन शेकून आली, कारण की ना केस धुतलेत आणि म्हटलं थोडंसं मस्त उन्हाला उभं राहावं, थोडंसं फ्रेश फील येईल, आणि म्हणून थोडंसं उन्हाला उभं राहून आली आहे. बाकी काय म्हणताय तुम्ही सांगा, तुमची सकाळ कशी आहे? माझी सकाळ अशी आहे. सो आज मी ब्ल्यू कलरची साडी वेअर केलेली आहे. अजून बँगल्स वगैरे वेअर नाही केलेल्या, कारण की वेळ आहे. ठीक आहे. सो फक्त पूजा झाली, आंघोळ झाली, पूजा झाली, आणि तिथून पुढे काल रात्री ॲक्च्युली म्हणजे काल आम्ही बाहेर गेल्यामुळे ना कपडे काढायचे राहिले होते. रात्री फार लेट आलो, माझ्या लक्षातच नाही आलं की मी काल संध्याकाळी बाहेरचे कपडे नाही काढले धुतलेले. त्यामुळे आत्ता पहिल्यांदा कपडे काढून घेतले, कारण की ऊन देखील खूप पडले. सो कपडे खराब नको व्हायला, मग त्याच्यामुळे आधी कपडे काढून घेतले धुतलेले, आणि थोडंसं उन्हाचा आनंद घेतला. थोडंसं बरं वाटलं उन्हात थांबल्यामुळे. थंडी गेली ॲक्च्युली अंगातली. जे असं होत होतं ना आंघोळ केल्यानंतर थरथर थरथर थरथर, सो ते निघून गेलं. मला खूप तसं